व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मराठी चित्रपट सृष्टीतील हर हुन्नरी व्यक्तिमत्व ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले। त्यांच्या या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोक कळा पसरली आहे। तत्पूर्वी त्यांना मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर काल विजय चव्हाण यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता असे समजते। विजय चव्हाण त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली असा हा सिनेसृष्टीतील हा तारा आज निखळला। त्यांच्या चित्रपट नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले। मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षकासाठी आज लालबागमधील प्रसिद्ध भारत माता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत झाला। त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले। कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत। विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळेच मिळाली। मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात गाजलेले नाटक। या नाटकात त्यांनी मोरूची मावशी हे स्त्री पात्र हुबेहूब आपल्या उत्तम अभिनयाने अजरामर केले। विजय चव्हाण यांनी आज अखेर जवळपास 400 चित्रपटांमधून काम केले आहे। यामध्ये मोरूची मावशी, श्रीमद दामोदरपंत ही त्यांची नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली। त्यांनी आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा यासारख्या त्यांच्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना जणू मोहिनीच घातली। आज त्यांच्या या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे चाहते व प्रेक्षक वर्गही अतिशय दुःखात आहेत। महामीडिया 24 परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। यावेळी कोल्हापुरातील महाजन पब्लिसिटीचे ज्येष्ठ नाट्य वितरक श्री प्रफुल्ल महाजन हे अभिनेते विजय चव्हाण यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देतात ते पाहूया। विजय चव्हाण हे एक अत्यंत उत्कृष्ट कलाकार आपल्यातून आज गेलेले आहेत। मोरूची मावशी या नाटकाचे 1502,000हून अधिक प्रयोग झाले। कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागामध्ये तर त्यांचे भरपूर प्रयोग झालेले आहेत, 200-300 प्रयोग झालेले आहेत। आणि त्या नाटकाला रसिकांनी त्यांना भरपूर प्रचंड प्रतिसाद दिलेला होता। आणि या नाटकाच्या रूपानं ते आज जरी हयात नसले तरी एक त्यांची भूमिका अजरामर राहिलेली आहे आणि आपल्यामध्ये ते कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहील अशी त्यांची ही मोरूच्या मावशीची भूमिका गाजलेली होती। आज रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये एक त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि निश्चितच त्याचं लोकांना त्याची जाणीव होईल असं मला वाटतं। अशा रोखठोक बातम्यांसाठी महामीडिया 24 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।